मंडळी नमस्कार. मी वाई तालुक्यातील बावधन या गावात आहे आणि बावधन या गावची जी परंपरा आहे पहिल्यापासून चालत आलेली की ते बावधनचं बगाड जे आपण संपूर्ण महाराष्ट्रभर बघत असतो आणि या बगाडाची चर्चा देशातच नाही तर परदेशात सुद्धा मोठ्या प्रमाणात केली जाते. आता या बगाडाचं जो बगाडे असतो त्या बगाड्याची त्यांना जो मान भेटलेला आहे त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की हे नेमकं आतापर्यंत त्यांनी उपवास असतील किंवा गावातल्या इतर जी परंपरा असतील त्या माझ्यासोबत बोलण्यासाठी बगाडे आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार. संपूर्ण काय तुमचं हे नवस होता आणि तुम्ही कशा पद्धतीनं हे गावातील आतापर्यंतची परंपरा चालत आली आहे? माझं नाव विठ्ठल सोपान कदम, मुक्काम पोस्ट बावधन, तालुका वाई, जिल्हा सातारा. मी बावधनचा राहणारा. नवस कशासाठी? नवस मी माझ्या मोठ्या भावासाठी केलता, त्यांच्या आजारपणासाठी 2010ला नवस केलता. हे माझा 2026ला नवस पूर्ण झाला. मी 2013 पासून नवसाला बसतोय, त्यामुळे 2026ला नवस पूर्ण झाल्यामुळं मी आनंदी आहे. माझ्यासोबत बावधन गावचं जे ग्रामदैवत आहे काशीनाथ, त्या काशीनाथाचे पुजारी आहेत माझ्याबरोबर. काय सांगाल, कधीपासून ही परंपरा चालत आली आहे आणि भाविकांचा, संपूर्ण राज्यभरातील भाविकांचा कसा प्रतिसाद मिळतो? ही जी काळभैरवनाथांच्या बगाड यात्रेची जी परंपरा आहे, ही परंपरा अनेक वर्षाची आहे. हा जो रथ आहे बगाड यात्रा, त्या बगाड रथाचा उल्लेख ग्रंथात सुद्धा आहे. म्हणजे आपण सांगू शकत नाही ना की बाबा ही परंपरा किती वर्षाची आहे. ही परंपरा जर ग्रंथामध्ये याची नोंद असेल तर हा हजारो वर्षाचा परंपरा आहे. आणि जी राज्यभरातून, इतर देशातून जे लोक येतात त्याचा या रथाबद्दल किंवा ह्या यात्रेबद्दल चांगल्या पद्धतीत प्रतिसाद आहे. हे जे काळभैरवनाथ मंदिर आहे हे अतिशय जागृत आहे, नवसाला पावणारा देव आहे. त्याच्यामुळं जे बाहेरगावाहून किंवा महाराष्ट्रभरातून जी लोक येतात ते श्रद्धेने येतात, मनोभावे त्याची सेवा करतात, त्यांचं मागणं मागितलं जातं, ते आपलं ह्या ठिकाणी भैरवनाथाच्या मंदिरा ठिकाणी ते पूर्ण होतं.